बदलापूर शहरात 2 दिवसांपूर्वी रक्तरंजित थरार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। गुरुवारी दुपारच्या सुमारास हा रक्तरंजित थरार बदलापूर पूर्वेच्या जुवेली परिसरात पाहायला मिळाला। महत्त्वाचं म्हणजे यामागचं काय कारण आहे, त्याचा शोध नेमका कशा पद्धतीने पोलिसांनी केलेला आहे आणि हा नेमका संपूर्ण ही हत्या कशामुळे करण्यात आलेली आहे या सगळ्याचे अपडेट आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, न्यूज स्टिक मराठीमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बदलापुरात गुरुवारी दुपारच्या सुमारास एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह जुवेली परिसरामध्ये आपल्याला आढळून आला। महत्त्वाचं म्हणजे जुवेली परिसरात हा ज्यावेळी मृतदेह आढळला त्यावेळी या दोघांवरती वार असलेले पाहायला मिळाले। यामागचं काय नेमकं कारण आहे तर काही अपडेट याच प्रकरणातले समोर आलेले आहेत। प्रेमात धोका मिळाला यामुळे संबंधित तरुणानं सदर महिलेवरती धारदार शस्त्रानं हल्ला केला असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर येते। आपण बघत असाल तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित जी महिला आहे त्या महिलेचं यापूर्वी लग्न झालेलं होतं। त्या महिलेला 4 ते 4.5 वर्षांचा मुलगा देखील होता। ही महिला जी आहे ती संबंधित जो ओला ड्रायव्हर जो आहे गणेश शिंदे असं त्याचं नाव आहे त्याच्यासोबत प्रेम संबंध तिचे होते। अगोदर त्यांचे प्रेम संबंध चांगले होते, परंतु जवळपास 2 ते 2.5 महिन्यांपासून त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते आणि या प्रेम संबंधातून सदर महिलेला बाहेर पडायचं होतं। परंतु याच वेळी या गणेश शिंदेला हे सदर प्रेम संबंधातून बाहेर पडायचं नव्हतं। वारंवार तो तिला कॉल मेसेज करत होता आणि पुन्हा एकदा प्रेम संबंध ठेवण्याची मागणी जी आहे ती तिच्याकडे करत होता, परंतु ती वारंवार नकार देत होती। तिनं त्याला ब्लॉक सुद्धा केलं होतं व्हॉट्सअपवरती। त्याच्यानंतर खरं तर त्याने पुन्हा एकदा तिला फोन केला 2 दिवसांपूर्वी आणि भेटण्यासाठी एक शेवटची भेट घेऊ असं बोलून त्यानं भेटायला बोलावलं। भेटायला बोलवल्यानंतर ती तिच्या 4-4.5 वर्षाचा मुलगा जो आहे त्याला सुद्धा घेऊन त्याला भेटण्यासाठी गेली। ड्रायव्हर सीटवर गणेश शिंदे बसला होता। त्याच्यानंतर सदरची जी महिला होती ती त्याच्या बाजूच्या सीटवर बसली होती, तो चिमुकला जो होता तो मागे बसला होता। त्यांच्यावर सोबत दोघांमध्ये आधी संभाषण झालं। संभाषणामध्ये वादाला सुरुवात झाली आणि खरं तर तो प्री प्लॅनिंग करून आला होता, कारण की धारदार शस्त्र तो स्वतःच्या सोबत घेऊन आला होता। मी तिची हत्या करणार, एकतर मी तिची हत्या करणार नाहीतर मी स्वतःला मारून टाकणार असं तो वारंवार स्वतःच्या मित्रांना सुद्धा सांगत होता आणि हेच त्यानं गुरुवारी दुपारच्या सुमारास केलं। त्यानं केलं काय, त्याच्या बाजूला बसलेली जी महिला आहे ज्याच्यासोबत त्याचे प्रेम संबंध होते तिच्यावरती वार केले। 1-2 नाही तब्बल 40हून अधिक वार तिच्या संपूर्ण शरीरावर असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी या ठिकाणी दिलेली आहे। त्यानं आधी तिला मारून टाकलं, नंतर स्वतः देखील मेला। गाडीतच बसल्या बसल्या गणेश शिंदे यानं त्याच्या हातावर अगोदर वार केले, हाताची नस कापली। नंतर ती महिला गाडीतून त्या महिलेने पळण्याचा प्रयत्न केला, स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। गाडीच्या काही अंतरावर ती गेली आणि ती त्या ठिकाणी पडली। रक्ताच्या थारोळ्यात ती महिला पडली होती। त्यानंतर संबंधित तिचा जो प्रियकर होता गणेश शिंदे तो सुद्धा तिच्या मागे गेला। गाडीतच त्याने स्वतःचा पहिला हात कापला। त्यानंतर तो तिच्या मागे गेला, तिच्या बाजूला बसला। त्याला ज्यावेळी कळलं की हात कापून एकंदरीत आपला मृत्यू होत नाही, त्यानंतर त्याने स्वतःवर देखील 7 ते 8 वार जे आहेत ते केले असल्याची माहिती या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळते। खरं तर प्रेमात धोका मिळाला आणि त्यानंतर त्यानं त्या महिलेला सुद्धा संपवलं आणि स्वतःवर देखील वार केले आणि स्वतःला देखील संपवलं। या प्रकारानंतर आता हा जो 4-4.5 वर्षाचा मुलगा होता जो गाडीत होता त्यानं नेमकं केलं काय तर हा संपूर्ण प्रकार त्याने पाहिला। गाडीचे दरवाजे उघडे होते, तो तिथून आपल्या घराच्या दिशेने चालत गेला। त्याला जसा रस्ता दिसत होता तसा तो गेला। रस्त्यातून जाताना त्याला एक इसम भेटला। त्याने त्याला विचारलं की कुठे जायचंय किंवा काय। त्यानं घराचा त्याला ऍड्रेस माहिती होता। सदर इसमानं त्याला त्याच्या घराच्या बिल्डिंगच्या इमारतीच्या या ठिकाणी म्हणजे घरी सोडलं। थोडक्यात घरी सोडल्यानंतर या 4 ते 4.5 वर्षाच्या मुलानं घरी गेल्यानंतर संपूर्ण प्रकार जो आहे तो आपल्या कुटुंबियांना सांगितला। कुटुंबियांना सांगत असताना अंकलने आईला मारलं आहे असं त्याने सांगितलं। घरच्यांना पहिला विश्वास बसला नाही, नंतर तो असं म्हणाला सुद्धा की मी दाखवतो करून आई कुठे आहे किंवा काय। त्याने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला रस्ता माहिती नव्हता की हा नेमका संपूर्ण प्रकार कुठे झालाय। घरचे तिथपर्यंत पोहोचेपर्यंत बदलापूर पूर्व पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले होते। नंतर सदर महिलेच्या ओळखीचे काही जण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा माहिती घेतली आणि कुटुंबियांना संपर्क केला। परंतु आपण बघत असाल तर या प्रेमाचा रक्तरंजित शेवट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळाला।
बदलापूर पूर्व नजीकच्या जुवेली परिसरातली ही संपूर्ण घटना आपण बघतोय आणि या घटनेमध्ये ही घटना झाल्यानंतर आता बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात 2 दिवसांपूर्वी गुन्ह्याची नोंद सुद्धा करण्यात आलेली आहे. गणेश शिंदे हा जो आहे इसम, त्यानं एकंदरीत स्वतः जो एकुलता एक होता तो त्याच्या बहिणींकडे राहत होता, परंतु मुलगा म्हणून तो एकुलता एक आपल्या आईला होता आणि 30 जवळपास वर्ष होतं त्याचं लग्न झालेलं नव्हतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. असं असताना बहिणीकडे म्हणजे दिवा या परिसरात तो राहत होता आणि बहिणींकडेच आपल्या राहत होता आणि एकुलता एक आईला होता. या सगळ्या प्रकारानंतर त्याच्या सुद्धा घरावरती दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला आहे आणि या घटनेचा आणखी पुढील तपास जो आहे तो या करताना पोलीस प्रशासन आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा कोमरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर.